धन्यवाद. नमन. तसंच सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठासमक्ष उपस्थित आपण सर्व हिंदू धर्माभिमानी बंधू आणि भगिनी आपल्याला नमस्कार करतो. ज्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी आपण आज इथे जमलो, त्या पुस्तकाचा खरा जन्म 25 मे 2019 या दिवशीच झाला. कारण त्या दिवशी मला अटक झाली. त्या दिवशी सीबीआयचा एक अधिकारी सुभाष रामरूप सिंग यांनी मला चौकशीसाठी म्हणून सीबीआयच्या कार्यालयात बोलावलं. तिथे गेल्यानंतर मला कळलं की ऍडव्होकेट संजीव पुनाळेकर यांना सुद्धा चौकशीसाठी बोलवलेलं आहे. आणि काही काळ आम्हाला वेगवेगळ्या खोल्यांमध्ये बसवून संध्याकाळी 4च्या सुमारास सुभाष रामरूप सिंगनी मला त्याच्या केबिन मध्ये बोलवलं आणि मला म्हणाला की तुमचे जे ऍडव्होकेट संजीव पुनाळेकर आहेत त्यांनी आमच्या विरोधात खूप तक्रारी केल्यात, आम्हाला अंतर्गत चौकशीला सामोरं जावं लागतं, खूप त्रास होतोय, त्यामुळे त्यांच्यावर आमचा राग आहे आणि आम्ही त्यांना अटक केलेलीच आहे. फक्त आम्हाला हवा तसा त्यांच्या विरोधात जबाब तुम्ही देत असाल तर घरी जा, नाही तर तुम्हाला अटक करतो, असं म्हणून त्यांनी 2 कागद माझ्यासमोर ठेवले. एक होता त्याला हवा तसा माझा जबाब आणि दुसरा कागद होता अटकेचा पंचनामा. जी थेरी आमच्या अटकेमागे त्यांनी उभी केली होती तेच सगळं खोटं त्या जबाबात लिहिलेलं होतं. मी म्हणलं बाबा मी हिंदू आहे, सीबीआयला धर्म असतो की ना मला माहित नाही, पण मी हिंदू आहे, मी धर्म तत्वज्ञान पाप पुण्य सगळं मानतो, त्यामुळे पृथ्वीवरच्या न्यायालयातनं सुटण्यासाठी मी कोणाच्या विरोधात खोटी साक्ष देईन, वरच्या न्यायालयात सुटका नाही, त्यामुळे मला अटक करा. आणि मग मी माझ्या अटकेचे उपचार पूर्ण झाले आणि मी या प्रकरणातला एक आरोपी बनलो. तरी सुद्धा मग पुनाळेकरांच्या विरोधात मी जबाब किंवा साक्ष द्यावा म्हणून माझ्या बायको किंवा मुलीवर बलात्काराची धमकी दे किंवा माझ्या गुरुदेवांना शिव्या दे, मारहाणीची धमकी दे, जातीचा उल्लेख करून शिव्या दे, अशा बऱ्याच गोष्टी चालू होत्या. पण मी या सगळ्याला भीक घालत नाही म्हटल्यानंतर मग खोटे पुरावे तयार करायला सुरुवात केली. मी त्यांना विचारलं तुम्ही मला अटक केली ठीक आहे, पण आधार काय अटकेचा? तेव्हा तो मला म्हणतो की याच प्रकरणातला एक आरोपी आहे शरद कळसकर, त्याचं कर्नाटक राज्यातल्या गौरी लंकेश हत्या प्रकरणातला कबुली जबाब आहे, त्याच्या आधारे इथे तुम्हाला अटक कर. मुळामध्ये कायदाच असं सांगतो की एखाद्याच्या विरोधात एखाद्याने कबुली जबाब दिला तो त्याच्या एकट्याच्या विरोधात वापरतोय, नाही तर मी पण उद्या राहुल गांधीचं नाव घेईन, करणार का त्याला अटक? आहे हिंमत सीबीआय मध्ये? पण हे सगळं घडत होतं. आता मी पुनाळेकर साहेबांसोबत या प्रकरणातल्या आरोपींचे आधी वकील होते आणि मी त्यांना सहाय्य करत होतो, त्यामुळे मी बरेचदा त्यांच्यासोबत न्यायालयात गेलेलो आहे, त्यामुळे त्यात काय काय घडत होतं मला माहित होतं. त्यामुळे ज्या जबाबाच्या आधारे आम्हाला 25 मे 2019 या दिवशी अटक झाली तो जबाब आमच्या अटकेच्या 8.5 महिन्यापूर्वीचा आहे. या 8.5 महिन्याच्या काळात विक्रम भावे आणि पुनाळेकर देशाबाहेर गेले नव्हते, फरार घोषित नव्हते, आम्ही मुंबईत होतो, आमचं काम करत होतो. न्यायालयात 25 वेळा तो सुभाष आम्हाला भेटला, आमच्या ऑफिसला येऊन 2दा चहा पिऊन गेला. त्या कालावधीत पुनाळेकर साहेब त्यांचं प्रतिनिधित्व कोर्टात वकील म्हणून करत होते. तेव्हा कधी तो म्हणाला नाही की हे ज्याच्याबद्दल इथे म्हणजे ज्याचं प्रतिनिधित्व करतायत त्यांनी जबाबात नाव घेतलंय त्यामुळे यांना वकिली करता येणार नाही वगैरे असं नाही म्हणाला. 8.5 महिन्यानंतर मला अजूनही या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही की 23 मे 2019 ला लोकसभेचा निकाल लागला आणि 24 तारखेला आमचं समन्स निघालं अटकेत. मी पोचलो नाही तिथे म्हणून 25 ला अटक. कोणाच्या आदेशाने हे चाललं होतं हे मला अजून समजू नाही शकेल, पण तो जबाब कधीचा आहे मला माहित होतं. त्यामुळे मी त्याला म्हटलं बाबा ठीक आहे, पण त्या जबाबाच्या आधारे आता अटक करताय तो 8.5 महिन्यापूर्वीचा आहे ना. म्हणजे एकीकडे दाभोळकर हत्येविषयी बोलताना असं घुमतात पुरोगामी की दाभोळकरांची हत्या म्हणजे लोकशाहीला खड्ड्यात घालणारी आणि कशाला तरी कशात घालणारी हत्या वगैरे. मग तुम्हाला दिसतंय या आरोपींचा सहभाग आहे, तुमच्याकडे ते स्टेटमेंट आहे, 8.5 महिने तुम्ही अटकच करत नाही. मग एक काहीतरी मान्य करा ना की एकतर खरंच दाभोळकरांच्या हत्येने काहीतरी झालंय लोकशाहीचं किंवा तो फडतूस माणूस होता असं तरी सांग. बोलायचं आणि वागायचं ही साधारण पद्धत चालू होती. मी म्हटलं बाबा 8.5 महिने का लावले अटकेला आमच्या? म्हणजे मी थोडा सभ्य भाषेत त्याला विचारलं की 8.5 महिने काय उपटत होता? तर तो म्हणे तू कोण वे मला विचारणार आणि तुझ्या प्रश्नाला मी उत्तर द्यायला बांधील नाही. म्हटलं ठीक आहे, माझ्या प्रश्नाला उत्तर नको देऊ, उद्या मला कोर्टात हजर करशील तेव्हा कोर्ट तर विचारेल तुला, तेव्हा काय उत्तर देतोस बघू.
तेव्हा छाती ठोकपणे हा निर्लज्जपणे सांगतो, मला हा प्रश्न विचारणारं कोर्ट या देशात नाही. दुर्दैवानी मला इथे सांगावं लागतं, म्हणजे न्यायालयाचा, न्याय व्यवस्थेचा जेवढा मान राखला पाहिजे त्यापेक्षा फुटभर जास्त मान राखून मी हे विधान करतो की दुर्दैवानी सुभाष रामरूप सिंगच्या वल्गना खऱ्या ठरल्या. या क्षणापर्यंत या देशातल्या कुठल्याही न्यायालयाने सुभाष रामरूप सिंगला हा प्रश्न विचारलेला नाही. 170 पानाचं जजमेंट आहे, एका अक्षराने या गोष्टीविषयी त्याच्यात उल्लेख सुद्धा नाही. पुराव्यांची लायकी काय, माझ्या विरोधात फर्दर इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट म्हणून एक चिंधी जोडलेली आहे, त्याच्यात 2 मोबाईल नंबर दिले. त्यात तो म्हणतो की हे 2 मोबाईल नंबर विक्रम भावेच्या वापरात होते आणि घटनेच्या 8 दिवस आधी रोम झाले होते तिकडे. हे सगळं कशाच्या आधारे, ऍज पर सीडीआर अनालिसिस. 5 वर्षात किमान 500 वेळा हा भुंकून सांगत होता कोर्टाला. शेवटी आमचे सुवर्णा मॅडम, आज आमचं सुदैव की त्या इथे उपस्थित आहेत, त्यांनी विचारलं त्याला, अरे गेली 5 वर्ष तू घुमतोय ज्या सीडीआर अनालिसिस वर, तो कुठे आहे? तेव्हा तो पुन्हा सांगतो, नाही हे सगळं आयक्यू, म्हणजे तोंडी माहिती, माझ्या हातात काही नाही आजपर्यंत. म्हणजे आयक्यू माहितीच्या आधारे लेखी शपथपत्र हे न्यायालयात देत होते. 5 वर्षानंतर हा सांगतो की माझ्या हातात त्यातलं आज काहीच नाही, सगळं तोंडी आहे. त्याच्या दुर्दैवाची गोष्ट पुढे की न्यायालय 170 पानाच्या जजमेंट मध्ये 7 अक्षरांनी सुद्धा न्यायालय त्याला विचारत नाही की अरे बाबा काय खात होतास माती कुठे. ही साधारण पुराव्याची लायकी आहे. या प्रकरणामध्ये जे साक्षीदार आहेत सरकारी पक्षाचे, आम्ही काय आमच्या घरून आणले नव्हते, सरकारी पक्षाच्या साक्षीदारांमध्ये दाभोळकरांच्या कन्या मुक्ताबाई यांचं नाव होतं. साक्ष द्यायला आल्याच नाही. आणि दाभोळकरांच्या हत्येपासून आजपर्यंत तुम्ही पाहिलं तर किमान 100-200 त्यांच्या मुलाखती किंवा ऑडिओ किंवा काहीतरी लेख असं काय काय तुम्हाला सोशल मीडिया किंवा ह्याच्यात दिसेल, प्रिंट मीडियात, इलेक्ट्रॉनिक मीडियात. इथे जिथे जिथे संधी मिळेल तिथे हिंदुत्ववाद्यांवर बेछूट आरोप करत होते. कोर्टात साक्ष द्यायला का नाही आले? कारण यांना माहिती आहे मीडियात काही बेजबाबदारपणे बोललं तरी कोण विचारायला येत नाही, कोर्टात खरं सांगावं लागलं तर काय करणार. आणि ही खोड यांची आजची नाही बरं का. म्हणजे तुमच्याही वाचनात कधीतरी आलं असेल की कुठल्या तरी युनिव्हर्सिटी किंवा कॉलेजमध्ये शिक्षक मंडळी मिळून एखादी सत्यनारायणाची पूजा घालतात आणि त्याची बातमी आली की हे लगेच यांचं विज्ञानवाद धोक्यात येतो लगेच. किंवा सरकारी कार्यालयात एक बातमी आली होती, सरकारी कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन वार्षिक पूजा घातली, लगेच यांचा विज्ञानवाद धोक्यात आला, अंनिसचा विरोध. गंमत बघा, हे तर किरकोळ गोष्टी झाल्या. आपल्या इस्रोनी चांद्रयान पाठवलं तर त्याची एक प्रतिकृती त्यांनी बालाजीच्या चरणी अर्पण केली आणि आशीर्वाद घेतला, लगेच यांचा विज्ञानवाद होता. म्हणजे काय, म्हणजे काय तुमची लायकी काय? 3 लाख किलोमीटर जे यान पाठवतात ते देवाच्या चरणी नतमस्तक झाले तर यांची मुळव्याध उठते. आणि यांची लायकी काय? अहो, यांच्या ऑफिस पासून 3 किलोमीटर अंतरावर चॅरिटी कमिशनर ऑफिस आहे, तिथे 10 वर्षात एवढा कागद पोहोचवता नाही आला आहे ना. आणि टीका करतात 3 लाख किलोमीटर चांद्रयान पोहोचवणाऱ्या शास्त्रज्ञांनी. ही साधारण यांची लायकी. त्यामुळे मीडियात बेछूट आरोप करत होते. कोर्टात साक्ष द्यायला मात्र मुक्ताबाई आल्या नाही. त्यांचा भाऊ हमीद कोर्टात साक्ष द्यायला आला आणि कोर्टाला सांगायला लागला की म्हणजे सनातन संस्थेने माझ्या वडिलांना तुमचा दुसरा गांधी करू अशी धमकी दिली होती. आमच्या आदरणीय सुवर्णा मॅडमनी त्याला क्रॉस एक्झामिनेशन मध्ये विचारलं की बाबा धमकी दिली पण मग ती अशी समोरासमोर दिली का, फोनवर दिली का, ईमेल केला का, पोस्टाने दिली का, वर्तमानपत्रात छापून धमकी दिली, कशी दिली ते मला काय माहित नाही, मला काय आठवत, पण दिली. म्हणजे कुठल्या जगात हे वावरतात माहिती नाही. म्हणजे आम्ही सांगू त्याला पुरावा मिळवायची गरज नाही, आम्ही सांगतो ना अंनिसवाले, कोर्टाने खरं मानलं. ही अशी साधारण साक्षीदार आणि पुराव्यांची लायकी होती. यांच्यात एक प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणला यांनी, विनय केळकर म्हणून. तो घटनेच्या वेळेला त्याच्या घरातनं दुसऱ्या मजल्याच्या गॅलरीतनं तो म्हणतो मी घटना बघितली. अंतर 500 मीटर म्हणजे अर्धा किलोमीटर. आणि हा कोर्टात येऊन त्यांना ओळखतो कधी 10 वर्षांनी. एवढे धडधडीत चमत्कार या केसमध्ये घडत असताना सुद्धा चमत्काराला का विरोध करतात अंनिसवाले तेच मला कळलं. पण ही साधारण यातली लायकी आहे पुराव्यांची. आणि
सगळ्यात गंभीर गोष्ट ही की ज्या कन्फेशन स्टेटमेंटच्या आधारे आम्हाला अटक झाली, मला आणि पुनाळेकर सरांना, ते शेवटपर्यंत कोर्टापुढे आलंच नाही. ज्या अधिकाऱ्यासमोर ते घेतलं गेलं त्याची साक्ष झाली नाही आणि त्याही पुढे जाऊन त्याला पुरावा म्हणून काही फारशा व्हॅल्यूच नाही ना, त्यामुळे आम्ही ते घेतच नाही, हे सगळ्यात शेवटी सांगितलं जातं कोर्टापुढे. म्हणजे ज्याच्या सबळ पुरावा म्हणून ज्याच्या आधारे आम्हाला अटक झाली, 5 वर्षांनी सरकारी पक्ष सांगतो याला पुरावा म्हणून व्हॅल्यू काय नाही. आणि गंमत म्हणजे कोर्ट काहीच बोलत नाही, अक्षरशः काही बोलत नाही. 2 तरुण पकडले होते हत्या झाल्या दाभोळकरांची, नागोरी आणि खंडेलवाल म्हणून. त्यांच्याकडनं जप्त झालेल्या शस्त्रातूनच दाभोळकरांची हत्या झाल्याचा तो याचा रिपोर्ट आहे, फॉरेन्सिक लॅबोरेटरी. आता ती लॅबोरेटरी माझ्या किंवा इथे बसलेल्या कोणाच्याही मालकीची नाही बरं का, ती सरकारची. त्या लॅबोरेटरीने दिलेला रिपोर्ट आहे की याच शस्त्रातनं हत्या झालेली आहे दाभोळकरांची. एसीपी भामरे म्हणून पुणे क्राईम ब्रँचचे अधिकारी, त्यांचं न्यायालयासमोर शपथपत्र आहे, ते रेकॉर्डला आहे अजूनही की या दोघांच्या विरोधात सबळ पुरावे आहेत म्हणून आत्ताची कलम आहे त्यात ऍडिशनल आणखी काही कलम लावायची परवानगी द्या. पण पुढच्या 90 दिवसात असं काय घडलं माहिती नाही की त्यांच्या विरोधात आरोपपत्र सुद्धा दाखल होऊ शकलं नाही आणि त्यांना डिफॉल्ट जामीन मिळाला. डिफॉल्ट हे कुठे चालवतं माहितीये का? घटना घडल्यानंतर अर्ध्या तासाच्या, म्हणजे सर्वसामान्यपणे असं घडतं की एखादी हत्या झाली की ती भाऊबंदकीतनं झाली आहे का, प्रॉपर्टीच्या वादातून झाली आहे का, बाईच्या भानगडीतनं झाली आहे का, अंडरवर्ल्डशी संबंधित, अशा अनेक शक्यता पोलीस तपासतात आणि मग तो तपास लागतो आणि मग पुढच्या गोष्टी घडतात. इथे दाभोळकर मेल्यावर साधा FIR पण लॉन्च झाले नाही. तर राज्याचा मुख्यमंत्री म्हणतो पृथ्वीराज बाबा चव्हाण की या हत्येमागे हिंदुत्ववाद्यांचा हात आहे. याचा अर्थ तेव्हाच तपासाची दिशा ठरली होती म्हणून नागोरी आणि खंडेलवाल यांच्याकडनं मिळालेल्या शस्त्रातनं हत्या झाल्याचं फॉरेन्सिक लॅबोरेटरी स्पष्ट होऊनही त्यांना जामीन मिळतो. मग हिंदुत्ववाद्यांची अटक सत्र सुरू होतात आणि करता करता हे इथपर्यंत येऊन थांबतं. हे या सगळ्यातनं जाताना हिंदुत्ववादी असणं हा अपराध आहे की काय, खरंच असे खरंच अनुभव मी घेतले. त्यामुळे आपण एखादं पुस्तक, माझं यापूर्वीचं एक पुस्तक आहे मालेगाव बॉम्बस्फोटामागील अदृश्य, मी काय त्या प्रकरणात आरोपी नव्हतो, पण त्या विषयावर एक पुस्तक लिहून ते वाचकांच्या हातात देताना मला आनंद होतो. हे पुस्तक वाचकांच्या हातात देताना मला आनंद वगैरे नाही, त्यात प्रेरणा झाली. कारण लिहिण्यासारखे खूप चांगले विषय जगात आहेत, ते सोडून हिंदुत्ववादी असण्यामुळे काय काय भोगावं लागतं एखाद्या कार्यकर्त्याला, त्याचा सगळा पाढा येतो. ते वाचकांच्या हातात देताना मला आनंद वगैरे नाही, वेदनाच. त्यामुळे मला आधी प्रश्न होता हे लिहावं का, कारण उदयाला येणाऱ्या कार्यकर्त्यांवर नकारात्मक परिणाम होऊ नये त्याचा. पण माझं अंतर्मन मला म्हणालं की हे फार मोठं हिंदू विरोधी षडयंत्र आहे, हे राजकीय लोकांच्या भरोश्यावर राहून तुटणारं नाही. हिंदू आणि हिंदुत्ववाद्यांनाच कष्ट घेऊन ते मोडून काढावं लागेल आणि मग त्यासाठी मी काय करू शकतो, तर मी हे पुस्तक लिहिलं पाहिजे असं मला अंतर्मन माझं म्हणालं आणि मी हे पुस्तक लिहिलं. त्यामुळे आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की हे पुस्तक वाचताना विक्रम भावे या व्यक्तीचे अनुभव या दृष्टीने न वाचता एका सर्वसामान्य हिंदुत्ववादी कार्यकर्त्याचे अनुभव, प्रातिनिधिक, या भावानी, या भावनेनी हे पुस्तक आपण वाचावं आणि अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवून जागृती करावी, एवढीच आपल्याला विनंती करून थांबतो. जय हिंदू राष्ट्र.